अतिशय दुर्दैवी अशी घटना आहे आणि मला वाटतं ही विकृती आहे. जाणीवपूर्वक कोणी केलं आहे का कोणी माथे फिरू आहे कोण आहे निश्चित याचा तपास गृह खात्याच्या माध्यमातून पोलिसांच्या माध्यमातून केला जाईल. माननीय मुख्यमंत्री महोदयांना सुद्धा हा सगळा विषय अवगत आहे, आपल्याला कल्पना आहे. पण मला वाटतं ही विकृती आहे. जाणीवपूर्वक समाजामध्ये तणाव निर्माण करायचा म्हणून हे केलेलं आहे का कोणी विकृत माणूस आहे वेडा माणूस आहे त्याचा निश्चित शोध घेतला जाईल. मला वाटतं त्या ठिकाणी CCTV त्या ठिकाणी लागलेले आहेत, त्या माध्यमातून सुद्धा हे समोर येईल की हा कोण आहे आणि याचं करण्यामागचं कारण काय. पण मला वाटतं झालेली घटना अतिशय दुर्दैवी आहे. पण यातून कुठेही ताणतणाव निर्माण होऊ नये, कुठेही कायदा सुव्यवस्था बिघडू नये याची आपण सगळ्यांनी काळजी घ्यावी एवढंच आवाहन मी या ठिकाणी करतो. आणि निश्चित हे नाव समोर येईल, हा माणूस कोण आहे हे करण्यामागचं कारण काय हे लवकर समोर येईल. बाळासाहेब ठाकरे हे ब्रँड होते, मोदी बंधू ब्रँड नाहीये आणि बेस्टच्या निवडणुकीत या ब्रँडचा आम्ही ब्रँड वाजवलेला आहे. बरोबर आहे, ते खरं आहे. आपण आधी बघितलं असेल इंदिरा गांधी त्यावेळेला ब्रँड होते, पण आता आहेत का राहुल गांधी, आता आहेत का सोनिया गांधी. हे काही अशा व्यक्ती होऊन जातात की त्यांचं कर्तृत्व अफाट असतं, वेगळं असतं, पण त्यानंतर त्यांची पूर्ण घराणेशाही चालली पाहिजे आणि 4 पिढ्या पुढे तेच नाव चालून म्हणाले आम्हीच ते आहोत. मला वाटतं असं कधी होत नाही. इंदिरा गांधीच्या काळामध्ये सतत अनेक वर्ष इंदिराजी पंतप्रधान होत्या, त्यांचा कार्यकाळही आपण आठवा. पण आता राहुल गांधी म्हणतील की गांधी ब्रँड, तर हा ब्रँड आता चालत नाही, तो नामशेष झालेला आहे. तसाच ठाकरे ब्रँडही मला वाटतं हा आता नामशेष झालेला आहे. माननीय स्वर्गीय बाळासाहेब ठाकरेंची गोष्ट की औरच होती, त्यांची विचारधारा त्यांचं विजन हे वेगळं होतं. पण आता काँग्रेससोबतही चाललो, शरद पवार साहेबांबरोबरही चाललो, आता हिरवे झेंडे मी फडकवणार आणि आमचा ब्रँड आहे. मला वाटतं हे लोकांना काही पटत नाही आणि म्हणून त्याचं उत्तर आता लोकांनीच त्यांना दिलेलं आहे आणि पुढच्या निवडणुकीच्या काळामध्ये त्यांना कळेल की आपला ब्रँड कोणता आहे का आपला बँड कोणता आहे म्हणून. असं पण म्हणाले 2017 साली आम्ही आमच्याकडचं महापौर पद त्यांना दिलं. बरोबर, मुंबई महापालिकेत आमचाच महापौर. नक्की. मी आधी सांगितलेलं आहे की महापौर मुंबईचा हा भाजपचा असणार, महायुतीचाच असणार, त्यामध्ये कुठे शंका नाही. तुम्ही बघा गेल्या काळातही त्यावेळेला सुद्धा 1-2चा फरक असताना सुद्धा आमच्याकडे बाकी लोकांचा सपोर्ट असताना सुद्धा आम्ही शिवसेनेलाच प्राधान्य दिलं, त्यांचाच महापौर केला. त्यावेळेला झाला नसता पण आम्ही केला. नंतर विधानसभेमध्ये आम्ही एकत्र लढल्यावर कशा पद्धतीने त्यांची आमच्याकडे पाठ फिरवली, कशी साथ सोडली हे आपल्या समोर आहे. आणि म्हणून त्या स्वार्थामुळे त्यांनी, मी तर म्हणेन की तो ब्रँडच घालवलेला आहे, ते नावच घालवलेलं आहे. आणि शिवसेना पक्ष जो बाळासाहेबांचा विजन होता, त्यांचा जो विचार होता, त्याला पूर्ण तिलांजली त्यांनी दिलेली आहे. त्यामुळे आता त्यांना कोणी स्वीकारायला तयार नाही. येणाऱ्या निवडणुकांमध्ये आपल्याला चित्र स्पष्ट होईल. नाशिकमध्ये ठाकरेची शिवसेना मनसे यांनी मोर्चा काढला, त्यापाठोपाठ राष्ट्रवादी काँग्रेसने देखील मोर्चा काढला. कुंभमेळ्याची कामं होत नाही, शेतकऱ्यांचे प्रश्न आहे, गुन्हेगारी वाढत चालली, असे वेगवेगळे. कुंभमेळ्याची काळजी करू नका. कुंभमेळा अतिशय सुंदर, स्वच्छ, सुरक्षित होईल, त्याची काळजी आम्ही घेतो आहोत. त्याच्या सगळ्या बैठकी चाललेल्या आहेत, कामं चाललेले आहेत, टेंडर चाललेले आहेत. तो विषय आपण बोलूच नका. बरं, शेतकऱ्यांच्या पाठीशी सरकार सक्रियपणे उभं आहे. आता अतिवृष्टीमुळे ज्या ज्या ठिकाणी त्याचं नुकसान झालेलं आहे, जमिनी वाहून गेल्या, पिकं नष्ट झालेली आहेत, त्यांनाही NDRFच्या नावाप्रमाणे त्या ठिकाणी मदत सरकार देतं आहे. आम्ही स्वतः मंत्री म्हणून त्या ठिकाणी फिरतो आहोत. त्यामुळे मला वाटतं आता विरोधकांकडे काही राहिलेलं नाही. आता निवडणुका डोळ्यासमोर ठेवून ते मात्र आता मोर्चे काढतायत, काहीतरी आंदोलनं करतायत, उपोषणाला बसतायत. मला वाटतं शेतकऱ्यांविषयी पुतळ मावशीचं प्रेम त्यांचं त्या ठिकाणी आहे. स्वतः सत्तेत असताना आमचे उद्धवजी 2.5 वर्षामध्ये कधी घराच्या बाहेर पडले नाही, कधी कोरोनाच्या काळामध्ये कोणाला त्यांनी कुठलं काय तुम्हाला काय लागतं, काय कमी काय जास्त हे बघितलं नाही. मिळालेल्या ते म्हणतं ना प्रेतावरचं टाळूवरचं लोणी खाणं, हा प्रकारच त्यांनी केला महापालिकेमध्ये. केवढ्या मोठ्यापणे भ्रष्टाचार त्याच्या समोर आला, खिचडीतला आला, त्या डेड बॉडीमधल्या बॅगमधला आला आणि अनेक ठिकाणचे असे भ्रष्टाचार त्याच्या समोर आलेले आहेत. अजूनही त्यांची काही मंडळी जेलमध्ये आहे. मला वाटतं त्यांनी या विषयावर न बोललेलं बरं. आता निवडणुका आहेत, पण निवडणुकीमध्ये सुद्धा जनता मतदारच त्यांना उत्तर देईल. तर बघा त्यांना काय होतं, त्यांना सरकारने दिलेलं आहे आणि ते कायदेशीर दिलेलं आहे. आता परत ते काही म्हणत असतील तर मला वाटतं हा सगळा विषय उच्च न्यायालयामध्ये आहे.
सध्या गेलेला. हे लोकांनी त्या विरोधामध्ये पिटिशन दाखल केलेलं आहे. काय आता कोर्ट काय निकाल देईल त्याकडे सगळ्यांचं लक्ष आहे. पण असं कोर्टालाही आव्हान करू, सगळ्यांनाच आव्हान करू, मला वाटतं असं चालणार नाही. सरकारचं मराठा आरक्षणाविषयीचं मत स्पष्ट आहे, ते दिलं गेलं पाहिजे. ओबीसीच्या आरक्षणाला धक्का लागता कामा नये, ही आमची भूमिका त्याच्यामध्ये आहे. आणि तसंच आम्ही त्यांना ते दिलेलं आहे आणि त्यांनी अंगावर गुलालही घेतलेला आहे. त्यांनी एवढा आनंदोत्सव साजरा केलेला आहे, त्यांनी ते मान्य झालेलं आहे. मग असं असताना परत जर तर नको, मला असं वाटतं. सरकारला जे द्यायचं होतं, त्यांना जे अपेक्षित होतं ते आम्ही दिलेलं आहे. आता मान्य उच्च न्यायालय, सर्वोच्च न्यायालय त्या आहे, सगळ्यांना जर कोर्टाचे दरवाजे उघडे असतात, तरी पण त्या ठिकाणी आम्ही ताकदीने कोर्टामध्ये सरकार म्हणून उभे राहू. बरं, राज ठाकरेंनी एक व्यंगचित्र पोस्ट केलेलं आहे. नेमकं पहलगाम असेल किंवा ऑपरेशन सिंदूर असेल, नेमकं कोण जिंकलं असा त्यांनी प्रश्न उपस्थित केला त्या व्यंगचित्रात. राज ठाकरे व्यंगचित्रकारच आहेत, त्यामुळे त्यांना तो अधिकार आहे. त्यांनी काय करावं, काय लिहावं, काय बोलावं. आजच्या कार्यक्रमाला चारही मंत्री उपस्थित नव्हते. आजच्या कार्यक्रमाला शहरातले किंवा जिल्ह्यातले 4 मंत्री आहेत, पण एकही उपस्थित नव्हते किंवा कुठलाही कार्यक्रम. मग मी होतो ना त्यासाठी, ते नसतात असं का? त्यासाठी मी होतो ना. तुम्ही जिथं असतात तिथं ते नसतात, तुम्ही येत नाही. असं नाही. आता परवा भुजबळ साहेब, मी आणि दोघं तिघं मंत्री सोबत होतो ना. आता तिन्ही सोबत कार्यक्रमासोबत होतो. अजित पवार असं बोलले की आमच्या मित्र पक्ष, आमच्या पक्षामध्ये दिल्लीला जाऊन उमेदवार ठरवावे लागत नाही. आमचा पक्ष हा स्ट्रॉंग होतोय दिवसेंदिवस आणि अनेक आदिवासी खासदार आमच्या पक्षामध्ये येतात. असं टोमणा त्यांनी तुम्हाला मारला गेला. समजलं नाही काय काय. आमच्या पक्षामध्ये जे काही येत आहेत लोक, त्यांना उमेदवारी डायरेक्ट मिळणार आहे. त्यांच्यासाठी आम्हाला दिल्लीला जावं लागत नाही उमेदवारी. चांगलं आहे. आता त्यांनी आपण त्याच्यावरच म्हणाला. ठीक आहे, तुम्ही महाराष्ट्रापुरते, त्यांचा पक्ष मर्यादित आहे, त्यांच्या पक्षाचे नेते सर्वोच्च नेते तेच आहेत, त्यामुळे त्यांना अधिकार तो आहे. आमचा पक्ष देशभर आहे, अनेक राज्यामध्ये आमचे मुख्यमंत्री आहेत, त्यांचं म्हणणं त्यांच्या दृष्टीने बरोबर आहे. कारण त्यांचा पक्ष महाराष्ट्रापुरताच मर्यादित, त्यांच्यापुरता मर्यादित आहे, त्यामुळे ते म्हणतात ते बरोबर आहे. कुंभमेळ्याच्या कामांच्या निविदा निघालेले आहे, मात्र त्याच्यामध्ये सुलभ टेंडरिंग केलं जात आहे आणि याच्यामुळे स्थानिक ठेकेदार जे आहेत, इथे स्थानिक ठेकेदार वगैरे सगळं ठीक आहे, पण आपल्याला आता वेळ कमी आहे, अवधी कमी आहे, लवकर काम झालं पाहिजे वर्षभरामध्ये आणि क्वालिटीचं काम झालं पाहिजे. निश्चित या संदर्भामध्ये काम हे वेळेमध्ये पूर्ण झालं पाहिजे, याला आपण प्राधान्य दिलेलं आहे. त्यामुळे मला वाटतं अधिकाऱ्यांनी PWD खात्याचा तो विषय आहे, पण सगळ्या कामामध्ये पारदर्शकता आहे. कुठेही कोणाला याला का दिलं नाही, त्याला का दिलं नाही, हे सगळं चालत राहणार आहे. ठेकेदारीमध्ये चालत राहतं मला असं वाटतं. पण कुंभमेळ्याचं काम अतिशय चांगलं झालं पाहिजे, दर्जावर झालं पाहिजे आणि ते वेळेत झालं पाहिजे, हा आमचा कटाक्ष आहे. म्हणून मला वाटतं त्या खात्याने असं केलं. मुख्यमंत्र्यांचा कार्यक्रम होता संभाजीनगर, मुख्यमंत्र्यांचा कार्यक्रम होता सकाळी. एका ओबीसी आंदोलकाने घोषणाबाजी केली, ओबीसीवर अन्याय होतोय अशी भावना अजूनही ओबीसी समाजामध्ये आहे. ते मला वाटतं प्रत्येकाची आपापली भावना आहे. आता तुम्ही म्हटलं की जरांगे पाटील असं म्हणतायत, ओबीसी असं म्हणतायत. मला वाटतं मुख्यमंत्री महोदयांनी स्पष्ट केलेलं आहे, ओबीसींवर कुठेही अन्याय होणार नाही, हे त्यांनी सांगितलेलं आहे. आणि मराठा समाजाचा जो उपेक्षित घटक आहे आणि जो कायद्याच्या कक्षेत बसणारा आहे, त्यांना आम्ही आरक्षण देणार आहोत. गिरीश भाऊ, नाशिकमध्ये भाजपच्याच नगरसेवकावरती गुन्हा दाखल झाला होता. 21 दिवसांत त्याला खुनाच्या गुन्ह्यामध्ये अटक झाली. पक्ष कोण आता अशा पद्धतीने बघू आता अजून काय खरं, म्हणजे त्याचा सहभाग किती आहे काय नाही, हा तपासाचा भाग आहे. कारण ते सांगतो की त्यावेळी ते त्या ठिकाणी नव्हते, ते कुठेतरी मागे होते आणि म्हणून मला वाटतं हा तपासाचा भाग आहे. पोलीस यंत्रणेच्या माध्यमातून जेव्हा तपास होईल त्यावेळेला त्यावर निश्चित विचार करू. पोलीस अटकही करू शकले नाही भाऊ, त्यांना शरण यावं लागलं. 20-22 दिवस ते फरार होते, पोलीस अटक पण करू शकले नाही. असं नसतं. आता एखादा आरोपी जर पळून गेला तर त्याला शोधायला वेळ लागतो. माझ्याकडे सुद्धा आता माझ्या तालुक्यात गुन्हे घडले तर 4 महिने झाले आरोपी सापडत नाही. मी पोलिसांनाही खूप धारेवर दिलेला आहे, पण तो सापडत नाही. ते मोबाईल बंद केलेला आहे, त्याचा कुठेही त्याला इंटरॅक्ट करता येत. मला असं वाटतं की या गोष्टी तपासाच्या असतात. अनेक जण आपण बघतो की गुन्हा करून गेल्यावर लोक सापडत नाहीत, पोलीस प्रयत्न करत असतात. आता आजकाल गुन्हेगार सापडण्याचं सगळ्यात महत्त्वाचं सोपं माध्यम काय तर मोबाईल आहे. आता मोबाईलच बंद करून टाकला मी, कोणाला सापडत नाही. पण त्या दिवशी 20 दिवसांनी 21 दिवसांनी आपण त्या ठिकाणी ते आलेले आहेत. त्यांना आता झालेली कायदेशीर जी प्रक्रिया ती पूर्ण होईल. आता काल कर्जमाफीच्या मुद्द्यावरती एक मोठा मोर्चा नाशिकमध्ये निघाला. आगामी 1 महिन्यामध्ये जर कर्जमाफी दिली नाही तर कुठल्याही मंत्र्यांना राज्यामध्ये येऊ देणार नाही, अशा पद्धतीचं इशारा नेत्यांनी दिलेली. पण सुप्रियाताईंनी दिलेली. अच्छा 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 पवार साहेबांचा तो मोर्चा होता, मला शरद पवार साहेबांचा. मला वाटतं
त्यांना अनेकांनी प्रश्न विचारले की बाबा आपण असताना आरक्षणाचं आपण काय केलं, कर्जमाफीचं आपण काय केलं. म्हणजे सत्तेत असताना वेगळं बोलायचं, 2.5 वर्ष आपण होतो त्यावेळेला आपण काय केलं, आपण आरक्षणाबद्दल एक शब्द बोलला नाहीत, ते सुप्रीम कोर्टामध्ये आपण ते टिकवू शकला नाहीत, काय केलं आपण त्यावेळेला. शेतकऱ्यांच्या बाबतीत असंच आहे, शेतकऱ्यांना जास्तीत जास्त देण्याचा प्रयत्न देवेंद्रजी मुख्यमंत्री असताना झाला. त्या ठिकाणी मधल्या काळात 2.5 वर्ष एकनाथजी शिंदे साहेब मुख्यमंत्री होते, त्यावेळेला आम्ही शेतकऱ्यांच्या पाठीशी उभं राहिलो आणि अनेक योजना शेतकऱ्यांसाठी आम्ही या ठिकाणी आणतो, केंद्र सरकार आणत आहे. पण ज्यांनी काही केलंच नाही, मला वाटतं त्यांना असं बोलण्याचा आणि आंदोलन करण्याचा अधिकारही नाही आहे.